तर तेव्हा पुण्याला आम्ही एकदा गेलो होतो. तर एक मला वाटतं 75च्या 80च्या दरम्यानच्या बाई असतील, त्या उठल्या आणि डायरेक्ट पिंगा घालायला लागल्या आणि अख्खं त्यांनी पिंगाचं गाणं म्हटलं, पिंगा ग बाई पिंगा, अख्खं गाणं म्हटलं. आणि नंतर त्या म्हणाल्या की सुकन्याताई, माझ्या लग्नानंतर माझी मंगळागौर झाली होती, तेव्हा फक्त एकदा मी नाचले होते, त्याच्यानंतर आज मी तुमच्यासमोर पिंगा घालते. म्हणजे किती तोपर्यंत तिने स्वतःला दाबून ठेवलं होतं असं मला वाटलं आणि त्यामुळे ते खूप छान वाटलं. किंवा आम्ही एका प्रेक्षागृहात गेल्यानंतर एक पुरुष उठला आणि त्याने आपल्या केदारला फ्लँकीज द्यायला सुरुवात केली आणि मी म्हटलं की हे काय, म्हणजे आम्ही दिसतोय ना तुम्हाला, आम्ही एवढं छान नटून तटून आलो आहे. तर म्हणे नाही, मला केदार सरांचे विशेष आभार मानावेसे वाटतात की त्यांनी आमच्यासाठी हा चित्रपट बनवला. तर एखाद्या पुरुषाला असं वाटतं की हे माझ्यासाठी हा चित्रपट, हा बायकांचा चित्रपट नाही आहे, हा पुरुषांसाठी बनवलेला चित्रपट आहे आणि हीच खरी आमची पावती असते.